नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना म्हणजे 21 ते 65 या वयोगटातील पात्र महिलांना 1500 रुपये शासन अनुदान देत आहे। आता एप्रिलचा हा 10वा हप्ता आहे। अजून एप्रिलचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाही। माझे म्हणजे आत्ताचे जे मंत्री महोदय आहेत, महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी असं सांगितलं होतं की एप्रिल महिना संपण्याच्या वेळेस पात्र महिलांच्या खात्यावरती त्यांचा 10वा हप्ता जमा होईल। परंतु अजूनही 10वा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाही। परंतु आता हा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। कारण दिनांक 2 एप्रिल रोजी 2 मे रोजी शासनाने GR काढलेला आहे आणि त्यासाठी 4,960 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी केलेली आहे। म्हणजे पात्र महिलांच्या खात्यावरती लवकरच आता हप्ता वितरण व्हायला सुरुवात होणार आहे। तर बघा, आता ज्या महिलांचं अजूनही आधार सीडिंग नाही अशा महिलांनी आपलं आधार सीडिंग करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येण्याला अडचण येऊ शकते। तसेच बघा, आता काही महिलांना 500 रुपये जमा होणार आहेत। तर ते का जमा होणार आहेत? तर बघा, काही महिलांना PM किसान आणि नमो योजनेचे सुद्धा पैसे भेटतात। तर ज्यांना ज्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटतात त्या महिलांना फक्त 500 रुपये जमा होणार आहे। तसेच आता हे म्हणजे काल 2 तारीख होती, 2 तारखेला शासनाने GR काढला। काही महिलांना 2 तारखेलाच पैसे संध्याकाळी जमा व्हायला सुरुवात झाली। परंतु आजपासून प्रॉपरली पैसे महिलांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात होणार आहे। आता ही प्रक्रिया 4 ते 5 दिवस चालणार आहे। त्याच्यामुळे आज जर कोणाला मेसेज नाही आला तर उद्या परवा 2-3 दिवसात येऊ शकतो। पण ज्यांचा आधार सीडिंग नसेल त्या महिलांना पैसे खात्यावर जमा व्हायला अडचण येऊ शकते। तसेच बघा, जे शासनाने वेळोवेळी असं सांगितलं होतं की PM किसान आणि नमो शेतकरी योजना यांचा लाभ ज्या महिलांना भेटतो त्या महिलांना फक्त 500 रुपये भेटणार आहे। आता याच्यावरची डिटेल जे आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे की 500च काय येणार आहे। तर बघा, त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा आता ज्या महिलांनी म्हणजे जे अर्ज अपात्र ठरले होते, शासनाने वेळोवेळी म्हणजे सुरुवातीला शासनाने अटी काढल्या होत्या, परंतु त्याची टप्प्याटप्प्याने तपासणी केल्यानंतर ज्या महिला याच्यामध्ये अपात्र आहेत त्या महिलांचं म्हणजे जे अनुदान भेटत होतं ते शासनाने बंद केलेले आहे। त्याच्यामुळे जी महिलांना प्रतीक्षा होती की एप्रिलचा हप्ता कधी भेटणार, तर आता दिनांक 2 मे रोजी शासनाने एक GR काढून तो मार्ग सुद्धा आता मोकळा केलेला आहे। त्याच्यामुळे 2-3 दिवसात पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। आणि याच्याविषयी अजून जर काय अपडेट असेल तर ती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। तुर्तास धन्यवाद।